तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कबूतरखान्यासंदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली। कबुतरांसाठी मानवी वस्ती सोडून नॅशनल पार्क सारख्या जागेत काही करता येईल का याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती लोढा यांनी दिली। पालिका आयुक्त यासाठी भेट नाही घेतली, पण ते माझा विषय असा होता की ते जे आयसोलेटेड प्लेस आहे, उदाहरणार्थ झाला तर ते नॅशनल पार्क आहे। तो नॅशनल पार्कमध्ये आपण जानवरांना परमिट करता, सर्व जे मोठे जानवर पण आहे तो ते कबूतरखाना पण परमिट करू शकता। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आणि ते जी जानवराचे कोणी जानवरांना पण असं सांगत नाही की त्याने भुका मरू दे, कधी करत नाही। भारतामध्ये की विश्वमध्ये कधी करत नाही। आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर काही सांगितलंय की या विषयावर चर्चा केली नाही। मी जे चर्चा केली तुम्हाला सांगितलं। या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे। कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत। पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे। उद्या काही प्रमुख लोकांची आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा